श्रीखंडासारखं का गाइस ये देखो क्या हो गया। हे जर तुम्ही असं लहानपणी मम्मीला म्हणताय तर तुम्ही फार चुकीचं वागताय। बड़े ही बुक्कड़ किस्म के आदमी हैं। तुम्हाला कळतच भाई कोरोना आ गया। नमस्कार मंडळी, मी श्रेया। कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आम्ही बनवत आहे व्हेज लोकांचं सँडविच, म्हणजे व्हेज सँडविच। तर आज अचानक व्हेज सँडविच का? तर दादूची फरमाईश आहे की व्हेज सँडविच खायची। तर ते का बरं? कारण त्याच्या तोंडाला चव नाही, कारण तो आता काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत काही इन्सिडेंट घडला, तो मी तुम्हाला सांगितला असेल किंवा नंतर सांगेल। तर त्यासाठी त्याची फरमाईश की माझ्यासाठी काहीतरी तुम्ही स्पेशल मला खाऊ घाला। तर त्यासाठी आम्ही बनवणार आहे त्याच्यासाठी स्पेशल डिश। तर आमच्यासोबत आहे इंजिनियर भाऊ आणि डबल ग्रॅज्युएट बहीण। आमची पण ग्रॅज्युएशनची वाट लावून तर व्हेज सँडविच बनायला आपल्याला लागतं पहिले कांदे, टमाटे आणि काकडी। आता आमच्या तिघांमध्ये बघू आता कटिंग कोणाकडे येते, कारण कटिंग सारखं बोलिंग काम कोण करू शकतं। मध्ये कांदा तू कापल, नाही कांदा तो कापल, तू बाकीची तयारी कर, बाकीची कटिंग मी करते। आम्ही दोघं कटिंग करतो, तू बाकीचं कर। आणि हो, आपल्याला घरी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज, आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेड पासून बनवणार आहे। ही सँडविच खूप महाग असतं बाहेर, पण तुम्हाला सिक्रेट रेसिपी लिख बाय द वे, कुकिंग एक्सपिरियन्स जर माझा म्हणाल तर मी 5 दिवसापासून 5 वर्षांचा हो 5-6 वर्षांचा माझा कुकिंग एक्सपिरियन्स इन होम। त्याचा हॉस्टेल कुकिंगचा एक्सपिरियन्स, म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता, जर सँडविच आम्ही जर इन्ग्रेडियंट ठरवलं असतं तर काय काय ॲड होऊ शकत होतं त्याच्यामध्ये, तरी विचार कर बरं काय काय टाकू शकत तू। जर हॉस्टेलला असतं तर काय काय टाकलं असतं? मसालेदार लागाय करता लाल मसाला लागत, अजून पेरू आंबा तिथं लागलंच, असं ते खट्टा मिठाचं लागायला बरोबर ना। अजून काय लागत आपल्याला? कोरकी तुम्हाला माहित नाही? आपल्याला अशा टोमॅटोचे गोल गोल स्लाइस करून घ्यायचे, जे की मी केले आता। लेट्स कट द टोमॅटो। हात लावा। लिंबू नाही, ग्रुप प्रोजेक्ट मध्ये सहभाग, ग्रुप प्रोजेक्ट मध्ये सहभाग। हात लावा। स्वस्ति श्री लग्न नाही लावलं टमाट्याचं, टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार खायचे, टमाटर बडे मजेदार, सँडविचचे टमाटर बडे मजेदार। आपण तो गेम खेळू शकतो नाही तर ए वरून स्टार्टिंग करायची, शब्द बोलत राहायचे। हे तुला कळत नाही का? बी वरून सी डी। अच्छा ठीक आहे, 1 2 3 गो। ए बोल, ए वरून। आज आम्ही बनवत आहोत कुरकुरीत सँडविच नाही, व्यापक शब्द ना, सी वरून कुरकुरीत ई कुरकुरीत मग बनवत आहोत कसं काय म्हटली? बनवत आहोत येईल तो शब्द पूर्ण होतो। वाह दीदी नाही वाह दीदी। तुम्हाला कळतच नाही गेमच कळत नाही तुम्ही। कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। बनणार आहे क्रंची सँडविच। हा ई वरून आला, बोल। मी म्हणते हा क्रंची सँडविच। इथं आता इथं ई यप फटाफटा आणि गरम यच तुझ्यावर याच्यावर हलके फुलके आय इथे हलके फुलके, इथे जाम गरम जे नंतर जे के जे नंतर एच जे के काय गरम पटापट आउट होऊन जाशील मग तू। हरला केवरून काय बोलणार आहे? केवरून काय समजा शिल्लई घाबू नको, तुझा आवाज कुरकुरी। हा लय मूर्ख व्यक्ती,
टुरिस्ट आणि व्यक्ती आम्ही सगळे मूर्ख. असा गोलगोल दिसतो. मी एवढा कांदा कापते पण तरी पण मी रडत नाही. काल आपण सालं काढून आणले ते. सालं काढल्यावर रडत नाही म्हणून त्यापासून तर तसं मला कोणतरी सांगितलं होतं, जर कांदा कापत असला ना ब्रेड तोंडामध्ये ठेवायचा. ब्रेड हा मग कांदाचा वास नाही येत आणि मग कडून येत. दॅट इज द टिप ऑफ द डे. हो ना टिप. आता तवा ठेवतो. 1 मिनिट. जर आपण ब्रेड सँडविच बनवतो म्हणून ब्रेड, आणि जर आपण पोहे बनवतो पोहे तोंडात नाही, असं नाही. मग अरे कांदा सल्फर रिलीज करतो आणि ब्रेड ठेवलं तोंडामध्ये तर ते सल्फरचे जे मॉलिक्युल्स राहतात ते ऑब्झॉर्ब करतो ब्रेड. हा पण भाई कोरोना आ गया. काढायला तू काढ. तर या व्हिडिओत सुद्धा आपण मम्मीची आणि दादाची रिॲक्शन घेऊ की हे कसं बनलंय, कारण आता तर ते घरीच आहे. तर हे तूप पण लागतं आपल्याला. तूप पण बटर पण लागू शकतं, तेल पण लागतं. ॲक्टिंग की बड़ी अच्छा होती उनका. ॲक्टिंग विक्टिंग नहीं कर रहे हम, एकदम असली काट रहे हैं. यार बहुत रोना आ रहा है. तोंडात ब्रेड धर ना. सर्कल मॉलिक्यूल बिग बंगी लग रही है. द्यायचं का? तोंडात धरायला दिला असं सल्फर मॉलिक्यूल. बघा सायन्सची पॉवर. लोक आपलं इतकं ऐकत आहे कभी करायसारखं तोंड पण तोंडात ब्रेड पण घेऊ शकते. मला तर डाऊट येऊ राहिला बरं का. हे तू ब्रेड खाण्यासाठी आम्हाला काही सांगू राहिलं. आम्ही सायन्स ऐकलं. काकडी टोमॅटो कांदा कट करून झालाय. हे अजून करताय काही राहिलेला, तर मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं. मी इंस्टाग्रामवर पाहिलं होतं डॉक्टरने सांगितलं होतं. मी एवढा कांदा कापते पण तरी पण मी रडत नाही. मनी की सायन्स. अरे बाई तिघं बी रडायला लागलो आपण. ओ माय गॉड. ही मम्मी पापाच्याही या नारूला एक कांदा जरूर होता. सगळ्यात पहिला असा ब्रेड घ्यायचा असा, आणि त्याच्यावर सॉस, त्याच्यावरती असा टोमॅटो सॉस स्प्रेड करायचा आणि मग मेयोनीज खोलायचं. एका ब्रेडवरती असा लावायचा, दुसऱ्या ब्रेडवरती तसा लावायचा, आणि याच्याचवरती ह्या सॉसवरती मेयोनीज टाकायचं. त्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीचा पण सहारा घेऊ शकता. असं थोडंच टाकायचं, असं मेयोनीज टाकायचं आणि परत त्या असं व्यवस्थित चारी कोपऱ्यांना स्प्रेड करायचं. बाय द ही रेसिपी आमची नाही आहे, मग युट्यूबची आम्ही पण शिकलोय कोणाकोणतरी. आणि ह्या ब्रेडवरती असाच एक दुसरा पण ब्रेड रेडी करायचा, जस्ट लाईक असा. नाही कॅमेरा इकडं होता, इकडे कुठं घातलं म्हणजे. आणि हे परत त्याचं पुचकून टाकायचं याच्यावरती. नंतर पण परत दुसऱ्याच्यावरती हे असा एकासारखा असे 2 ब्रेड रेडी करायचे. त्याच्यावरती चूट टाकायचा. असे टोमॅटोच्या 2 स्लाईस ब्रेड ठेवल्यानंतर अशा काकडीच्या 2 स्लाईस, 2-3 स्लाईस, परत असा मस्त आपला ऑनियन हे अशा स्लाईस ठेवल्यानंतर ना आपला हा दुसरा जो ब्रेड आहे तो त्याच्यावरती ठेवायचा. आणि हे सगळं इकडे तव्यावरती तूप टाकलेलं आहे असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे ठेवायचं आणि असं वरतून प्रेस करीत कमी गॅसवरती एकदम ते भाजायचं. जाळलंय ते अगं दम ना, तो तवा जास्त तापला होता तो. मैं नहीं दिखाऊंगा. हां तुला कोणी आवडलं का व्हिडिओ चालू करायला आलं हे ना दाखवायचं का? हां हां देखा जायची तुमको झुटा जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आता चमचा गरम मारत तोंडाला लायचं ती. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. गाईज तुम्हाला डबल दाखवायच्या नादात हे बघायचं का खालून काय झालं. थांब इज्जत नको करू. आपण करून दाखवणार आहे सगळी इग्नोर दाखव आता तुम्हाला 2-3 जण लागू शकताय का रेसिपीसाठी, जसं की आम्ही 6 हात बी लागलो इकडे. हां त्याच्यामध्ये मग असे टोमॅटो टाकायचे ॲज युअर चॉईस, तुम्हाला जे आवडतं ते. तुम्ही भरभर के भी डाल सकते, कांदा कुठे गेला त्याच्यानंतर असा कांदा सॉरी कुछ ज़्यादा नहीं हो गया भाई साहब.
असा कांदा टाकायचा असा चांगला चुंगला तर व्यवस्थित माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने. आणि तो दुसरा ब्रेड आणि हा जो पहिला ब्रेड आहे ह्याच्यावर उलटा करायचा, ह्याच्यावर असा उलटा करायचा आणि हे असं तव्यावर ठेवायचं. असं तव्यावर ठेवायचं, असं प्रेस करायचं. हे असं हे प्रेस करायचं तुमच्या घरी असेल त्याने असं याने असं प्रेस करायचं आणि याच्यावरती टाकायचं थोडंसं तूप असं मस्त खाली वरती वरती खाली करून असं याला भाजायला सोडून दिल्यापर्यंत आपण दुसरं करायचं. ब्रेडवर डायरेक्ट मेयोनीज टाकलं तर ते एकाच ठिकाणी असं डायरेक्ट बसून जातं, सगळीकडे स्प्रेड नाही होत. त्याच्यामुळं आधी सॉस टाकायचा. ओ माय गॉड, एवढा मैं बहुत होशियार बन गई हूँ. श्रीखंडासारखं एकदा खाऊन पाय बरं कसं लागतं. टाका हे ब्रेड मध्ये थोडं होल आहे ह्या ब्रेडला. बस बस बस. हे सगळं हे कावर विचारतं माहिती का. हा हॉस्टेलला राहतो, मग तिकडे हॉस्टेलला गेला उद्योग करून बदल त्याच्या बॉईज सोबत. त्याच्या बॉईज म्हणजे त्याच्यासोबत जे राहते ते फिरेंड्स. आता आमचं तिसरं व्हेज सँडविच तयार होत आहे तव्यावरती. तिसरं सँडविच पहिलं जळून गेलं ते नव्हतं सांगायचं. अशा प्रकारे आज कोणी मला कुकिंगला नजर लावली रे. मी तगन्ना कुकिंग कर रही है गाइस. ये देखो क्या हो गया. हा तवा पातळ कोणी गॅस फुल केला होता. हा आम्ही पाय आमचा हात तरी गेला गॅस जवळ लगेच आमच्याला. हे पण नको जायला. याच्यावर फोकस करणे तो पहिले. आता फक्त याच्यावर फोकस करणार आहे मी. माझी रेसिपी फॉलो करता करता या अशा गोष्टी नका करून ठेवू कोणी. मी जरुरीची रेसिपी फॉलो करा. व्हेज सँडविच बनवता तुमचा कोळसा बनल पार आता. अरे घरचे तुम्हाला हक्कले नाही, हाकलून देतील डायरेक्ट किचन मधून. खरं जर स्वयंपाक करायचा ना मग 2 उद्योग करायचे म्हणजे मम्मी करायलाच लावणार नाही. म्हणजे मम्मी स्वयंपाक नाही करायला लावणार. कधी पण करते ना आमच्यासारखं करायचं. जे चांगलं झालं ना तेच घरच्यांना द्यायचं. हा आणि जे खराब आहे ते आपण खाऊन घ्यायचं, नंतर सांगायचं त्यांना. आणि लाईफमध्ये तुम्हाला चहा करायची फार हाऊस राहील लहानपणी का मम्मी मी चहा करते, मी भांडे घासते, तर हे थांब मम्मी पोळ्या करते. हे जर तुम्ही असं लहानपणी मम्मीला म्हणताय तर तुम्ही फार चुकीचं वाटताय. हे तुम्ही एकदा शिकले तर मम्मी तुम्हाला तिच्या जाळ्यात फसवलं कायम तुम्हाला हे करायला लावेल. त्यासाठी जर कोणी लहान मुलगी हा व्हिडिओ वाचला तर तू हे नको शिकू, लवकर तरी नको शिकू. कारण हे शिकलं तर मम्मी रोजच करायला लावते. आपलं पहिलं सँडविच रेडी इकडे दाखवते. आणि पहिल्या 2 कडे गेले का पहिलं मी खाऊन घेतले ते. आता 1 मिनिट मधून अशी कटिंग करायची, अशी मस्त कटिंग करायची आणि ते डेकोरेट करायचं. असं कट करायचं बघा. वा व्हेरी व्हेरी टेस्टी. असं ठेवायचं आणि मग दुसरं असं ठेवायचं. असं नाही ठेवत ग, ते खाली ठेव, हे वरतून ठेव. हे असं ठेवायचं आणि मग हे असं उचलायचं. हे खूप छान लागतं बाय द वे. आमच्या घरात आमच्या मम्मीचं फेवरेट आहे, सगळ्यांचंच फेवरेट आहे. तर अशा प्रकारे आमचे सँडविच रेडी आहे. तर सगळ्यात पहिले दादूला चांगली रिॲक्शन द्या की कसं बनवलं आहे आम्ही. खा के देखिए, आप भी खाइए, आपके मुंह में पानी आ रहा है. इकडे पहिला सँडविच मुंह मध्ये गेला आहे. कसं आहे? ओके अजून नाही काही. ओकेच का फक्त? ठीकठाक. आता मम्मी आता आमच्याच तोंडाला पाणी यायला लागलं बरं का. सुंदर मस्त आमच्यासाठी रेडी होत आहे. हे नको जाणून ठेवू बरं का. नजर लावली गंदीर नाही कुकिंगला. मला तेच वाटलंय. गंदी नजर लगी ती उतर द्यावी. आता हे चांगलं आलंय. तू तिकडे गेली ना त्याच्यानंतर चांगलं आलं. से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लगे. आणि आता आम्ही पण खातो. तर अशा प्रकारे आमच्या सुद्धा सँडविच रेडी आहे. आत्ता आम्ही खातो. मेयोनीज मुळे सुपर. हाँ ना का मेरा फेवरेट है. बड़े ही भुक्कड़ किस्म के आदमी हैं. वाह 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 मस्त गरम गरम झालंय. चलो गाइस बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.